हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आय होप की मी तुम्हाला आज जरा बरी दिसत असेल. त्यामागचं कारण म्हणजे मी जरा आज स्किन केअर केलं. रोज नाही करत, खूप थंडी, मला हातपाय धुण्याची पण इच्छा नाही होत. मी अल्टरनेट डे बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ असे गरम पाण्याने, कडक पाण्याने हातपाय धुते. तर स्किन केअर करून मी छोटीशी टिकली देखील लावली, कारण सासूबाई येत आहे. माझी छोटी बहीण शारदा, तिच्या सासूबाई येत आहे. तिचा मला फोन आला होता. ॲक्च्युली रोज पहाटे माझी झोप मोडते. आज तर बिलांते होते आणि प्रशांतजी आपले रोज माझी झोप मोडता. आणि दवाखान्यातून घरी आल्यापासून हेच शेड्यूल चाललं आहे की पहाटे माझी झोप मोडते 5-5:30ला. मग प्रशांतजी गेल्यानंतर 8-8:30ला मला झोप लागते. मग मी 10:30-11ला उठते. तसंच काही आज झालं. झोप झाली होती पण मी तरी अंथरुणात पडून होती थंडीमुळे. मग शारदाचा फोन आला 11:30ला की माझ्या सासूबाई येत आहे. आता 3 सासूबाई आहे तिच्या, त्यांची एकत्र फॅमिली आहे. मग कोणकोणत्या आत्या येतात ते काय मला माहीत नाही, परंतु त्या आत्या येत आहे. तर मग मी आता नाही का ते येणार म्हणून मग पटकन उठून गरम पाण्याने हातपाय वगैरे धुवून स्किन केअर करून टिकली वगैरे लावून घेतले, कपडे घातले. जरा वेळ बिना स्वेटरचंही राहिलं पाहिजे म्हटलं, जरा वेळात घालेलं स्वेटर. आणि मग आता चहा वगैरे पिऊन घेते. इथे चालला आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टला चहा आणि ब्रेड बटर असं अनहेल्दी ऑप्शन आहे, कारण आता काय आई आजारी आहे आणि अनहेल्दी गोष्टी खायला सगळ्यांनाच आवडतं. हेल्पर काम करून गेली त्याच्यामुळे घर असं छान आहे. ब्रेड बटरचा याला एवढा चहा का दिला? हे माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा. ॲक्च्युली मी तिघांसाठी ठेवला होता पण तो आटून गेला. मग आता त्या दोघांना तो देऊन हा माझ्यासाठी ठेवला आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी सकाळी मम्मीला बघायला ते फॅमिली मेंबर्स येत आहे, तर आम्ही थोडं घर क्लीन करतो आहे. मग आता तू हे कपडे काढून घे सगळे आणि असं झटकून काढ. मोठे बेडशीट सगळे पुढे टाकायचे आहे, ओके. त्याच्यामुळे इकडे सगळे छोटे छोटे टाकून दे. थर्ड डे तुम्ही सेम कपड्यांमध्ये हिला बघताय. एक सेकंड, पहिल्या दिवशी दुसऱ्या कपड्यांमध्ये होते मी, दुसऱ्या दिवशी मी घरात नाही म्हणजे फर्स्ट डेने रात्री जेव्हा आंघोळ केली होती, एकदम 10ला आंघोळ केली होती, तेव्हा हे कपडे घातले होते. काल दिवसभर गेस्ट होते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि एवढी थंडी आहे तर, आणि कपडे काय घरात खराबही होत नाही. आणि मी घराच्या बाहेर एक पाय नाही ठेवला गाईज. त्याच्यामुळे आता ती मला म्हणत होती की मी कपडे आंघोळ करू का? तर म्हटले जाऊ द्या, एवढं सकाळी नको करू, दुपारनंतर कर. म्हटलं जरा थोडंसं ऊन तर काय आमच्या इथं येत नाही, म्हणून ती सेम कपड्यांमध्ये. आणि माझ्या पायांना इथे मॉइश्चरायझर लावून देते. खूप माझी थंडीने स्किन ड्राय पडली आहे. पहाटे प्रशांतजींनी लावून दिले, त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणे अरे बापरे स्किनचं काय. प्रशांतजींचे पण पाय खूप ड्राय होते काल. ते बोलले मला टिनूने लावून दिलं म्हणे मॉइश्चरायझर. म्हटलं हां, मला पण लावलं होतं. तर प्रशांतजींनी पहाटे मला मॉइश्चरायझर लावून दिलं. आणि आता मी परत ते धुतलं गेलं असेल ना, म्हणून मग आता परत टिनू लावून सॉक्स घालून देते मला. तिकडे प्रतीक पवार साहेब लॅपटॉपवर काम करत आहे आणि मी आता इथे हॉलमध्ये बेडवर पडून घेतलं आहे, कारण की डॉक्टरांनी मला खूप वेळ उभं नाही राहायला लावलं आहे. तरी पण मग हातपाय धुणं, केस विंचरणं, थोडं स्किन केअर करणं, मग चहा पिणं, त्या सगळ्यात बराच वेळ चालला गेला. एखादा तास तरी होते. मग म्हटलं चला आता थोडं पडून घेऊ. तर पडली मी. तर थंडी असल्यामुळे मला मॉइश्चरायझर लावून सॉक्स घालून देते पायांमध्ये. आणि हिचं चाललं आहे कपडे लावायचे काम. माझी बहीण पहाटे गेली बाय द वे. असं नाही, फुल कर. आणि मग कसं आता कोण येणार आहे परत मुक्कामी राहायला, मग ते बेडशीट वगैरे सगळे लगेच आम्ही धुवून टाकत असतो. माझी पहिल्यापासून सवय, गेस्ट कोणीही असो पण एका व्यक्तीला वापरायला दिलेला कपडा, मग तो पांघरूण असेल, बेडशीट असेल, मी लगेच ते वॉश करून टाकत असते. मशीन नव्हतं तेव्हाही माझी तीच सवय होती. आणि आता गेले 5-6 वर्षापासून तर मशीनच आहे, त्याच्यामुळे मशीनला लावून दिलं की काही नाही, 15 मिनटं कधी अर्धा तासात होऊन जातं कपडे धुवून. तर पायाला लावायचं होतं. तर मग आता हिचं चाललं आहे एकीकडे एक मशीनला कपडे लावणे. एक बॅच झाली धुवून, आता मोठं बेडशीट लावलं आहे आणि आता नंतर छोटे बेडशीट लावले जातील. तुला तर माहिती होतं ना? हो. परत आलो. अरे बाबले, तू पण आला. अरे वा, कसा आहे बेटा तू? अरे वा, छान छान. या 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 या, बसा. बरं वाटलं. हा, बरं वाटलं ना. अरे अशी फिरते ते. हा, फिरते ना. भाजी नाही म्हटलं. काय परीक्षा झाली? नाही, जायचं घरात.
जाऊन परीक्षा झाली ना तरी ती येऊन लागली. एक पेपर बाकी आहे, आलेलीच नव्हती ना ती. तिला म्हटलं काय नको येऊ, परीक्षा आहे. पण ती काय झोपली होती का? हा अशी पडली. हा ना, अजून टाके मी काढले ना. नाही ना, 14 दिवसांनी काढतात. उद्या परवा काढायचे. मगच डॉक्टरांना फोन केला होता मी. नाही ना, इथे खूप थंडी, एसी चालू नाही, काही नाही, खूप थंडी. बाहेर एवढा नाही, या घरातच खूप बाहेर एवढा नाही. तू तर बोलला बाबा आहे, बाबा नाही का? बोल ना. मला म्हटलं कसं आहे तू? हॅलो. मी कोण आहे? ते तर 5-6 पर्यंत येते. 6 पर्यंत. काय आयडिया नाही बरं मला तशी. कसं विचारू एकदा. काय म्हणता? तुला सुट्टी आहे का आज? आज कसली आहे? हो का? दोघांना पण लागल्या 10 दिवस सुट्ट्या का? ते काय आता ऍडमिट झालं. आईचं जेव्हा झालं होतं, आई महिनाभर काकतकरकडे ऍडमिट होती. मला दुसऱ्या दिवशी उभं केलं. हा. हो. हा ना. सुषमा आईजवळ थांबली होती. तर सुषमाचं लग्न नव्हतं होईल. झालं होतं ना. हा. सुषमाचं झालेलं होतं. तिचं एक दिवसात नाशिकलाच होते. गरवारेमध्ये होते तेव्हा अर्जुन कामाला. आणि मग सुषमाच थांबली होती बिचारी. आम्ही नाशिक मध्येच होतो. आम्ही ते म्हसरोड नाही का, म्हसरोडला राहत होतो तेव्हा. मी अशी यायची भेटायला आईला. प्रतीक लहान होता तेव्हा, 2-3 वर्षाचा. यायची. आणि जसं की मी म्हटलं, माझ्या बहिणीच्या सासूबाई तरी बघा काष्टी साडीमध्ये बसलेल्या, मोठ्या आत्या इकडे 6वार साडीमध्ये बसलेला, छोट्या आत्या आहे आणि मधल्या आत्या जी की माझी आत्ते बहीण ही बघा, ही शोभा अक्का, ती माझ्याजवळ बसली. तर तिघी जणी, शारदाचे 2 मुलं, कृष्ण, रुद्रा, ही बघा नंदिनी आणि कौस्तुभ, तिच्या दिरांचे मुलं, ते सगळे आले होते. तर खूप वेळ त्यांनी माझ्याबरोबर स्पेंड केला. मलाही खूप छान वाटलं. खूप छान फॅमिली आहे माझ्या बहिणीच्या घरची. आम्ही बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली. काही आम्ही इलेक्शनविषयी पण गप्पा मारल्या. जसं की तुम्हाला माहिती आहे, शारदाचे मिस्टर शेखर गोडे सर, तेही उभे होते. तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून. आणि हो, काही मैत्रिणी कमेंट पण करता की बरं झालं बुवा तू नाशिकला आली, किती जवळचे लोक तुला येऊन भेटतात. आणि जेव्हा आपण असं काही त्रासामध्ये, दुःखामध्ये असतो असं म्हणायला काय हरकत नाही, तेव्हा आपले लोक जेव्हा आपल्याला येऊन भेटतात तेव्हा दुःख माणूस विसरून जातं काही काळासाठी, नाही का? तर खरोखर मला खूप छान वाटलं. आणि त्या कसं गावाकडे लवकर जेवणं करता, त्या जेवणं वगैरे करूनच आल्या होत्या. त्या नाही म्हणत होत्या, परंतु चला म्हटलं, बऱ्याच वर्षांनंतर त्या माझ्या घरी आल्या. आता मी नाशिक सोडूनच मला 8-9 वर्ष झाले. नाशिकला असताना एकदा शारदाच्याच टॉन्सिलच्या त्या गोळीचं काय ते ऑपरेशन झालं होतं, तेव्हा ती माझ्याकडे राहिली होती. तर तेव्हा तिला बघायला आल्या होत्या. त्याच्यानंतर तर काय त्यांचं येणं झालं नाही. तर बऱ्याच वर्षानंतर आल्या होत्या. ह्या निमित्ताने का होईना मग प्रतीकला मी म्हटलं आजीन त्यांना नाश्त्याला काहीतरी घेऊन ये. तर मग तो काहीतरी बाहेरूनच खमंग ढोकळे वगैरे नाश्त्याला घेऊन आला त्यांच्यासाठी. कृष्णा इकडे दोघं मिळून घ्या, खालून उचला. आता थोडंसं बारीकच दिसून वय झालं एकदा 50-40 होतो. आता मी आज 50 चालू आहे ना, 50 चालू आहे माझी. एकदा 50 मध्ये आलं का माणूस. हा ना बाई, लईच लवकर झालं. त्यांचं किती लवकर झालं, माझं 50 मध्ये झालं. हो ना, माझे 50-52 झालं होतं. हा ना, प्रतीक 57 आहे ना, 5 वर्ष झाली. 21 मध्ये झालं. आजीनं बसल्यामध्ये हात नाही ना पूर्ण, प्लेट कुठं आणि पाणी
ते काय करताय पोरं काही नाश्ता केला का ती डुबी अशीच पाहिजे जेवणच नाही करत म्हणजे आता समजा बटरला ब्रेड लावून चहा बटर तिचं कशी सवय ती रात्रभर अभ्यास करते रात्रभर जागते मग सकाळी उशिरा उठते मग 11 11:30 ते ब्रेड बटर आणि चहा खाल्लं की नाही मग जेवायचंच नाही मग 4ला परत काय करेल ऑमलेट म्हणजे काय तिचं तर काय करते माहित नाही पण इथे काल तिने असंच केलं चहा खाली खाल्ल्या मग 4ला एक ऑमलेट आणि ब्रेड खाल्लं मग म्हटलं काय बाई सोमवारचं ऑमलेट बनवलं का म्हणते, माझ्या लक्षातच नाही सोमवारी आणि मग जेवण नाही करत सकाळचं जेवण करतच नाही टिनू बेटा हा एक सेकंड एक वाईट आणते अच्छा याला बनवते का नाही तुम्ही यायच्या आधी सगळं खाल्लं. हा घेते ना घ्या. चला नाही बसा बस काही नाही तुम्ही यायचे राजनंदिनी तू घेते ना बेटा घे ना किती बसतो घे छान आहे डिश आण जा कुठे बसतो इथं आण ना त्याला ते सोप्याचं दे बसायला पायपाचं माझं ते करून म्हणून सांग हे बस तुझं केलं बघ छान केलं मग दे बस बघ बरं दीदीने कसं केलं एवढं फिनिश कर बरं हा ना, वाटी आणून आम्ही तिकडून. जा, लाजून एवढा दीदी एवढून वाटी आण जा. मी काय आणते काय काय आणायचं? डिश आणि एवढं आजीला जवळ दे. आता दोन घासायचे घ्या फक्त सगळ्यांनी दोन घ्या तुला घे ना तू सोडून भाजी जेवणाबरोबर घ्या. अरे जेवणाबरोबर घे. अरे प्लेन व्हाईट आहे ते. प्लेन वाईट आहे बघ काहीच नाही त्यात. घे तू घे अजून घे हा घे. अगं मी आत्ताच तुम्ही यायच्या आधी अगं बाई आम्ही सांगितलं. जेवण केलं गाडी जेवण केलं नाही इकडं. राजनंदिनी घे ना बेटा तिला वाटी दे जे वाटी दे. बस बस थोडं घे हा, हा. तुला मग प्लेन दे मावशी. नाही नाही नको माझं झालंय ते टाकावं. लहान आहे ना मी छान आहे का ऑमलेट आवडलं तुला ए ए ए हॅलो खेळते ते राजनंदिनी खेळतेच ही बघा ही राजनंदिनी खेळते शारदाच्या दीराची मुलगी आहे विवेक भाऊंची किती छान नाव आहे मला तिचं नाव खूप आवडतं आणि त्यांच्या घरामध्ये आता सध्या असलेली एकच मुलगी तर ते शोभतं पण राजनंदिनी आणि कौस्तुभ ते दोघांना प्रतीक जरा वेळासाठी गार्डनमध्ये घेऊन गेला होता लहान मुलांना कसं गार्डन बघितलं की खेळायला जायची इच्छा होती तर कौस्तुभला जायची इच्छा होती मग प्रतीक राजनंदिनी आणि कौस्तुभला घेऊन गार्डनमध्ये गेला मग जरा वेळ निघाले मग ते ही आत्या माझ्यासाठी साडी घेऊन आल्या मी त्यांना म्हटलं किती साड्या कारण की आत्ताच मिलिंद भाऊच्या श्राद्धाच्या वेळेस त्यांनी आम्हाला सगळ्या बहिणींना साड्या घेतल्या आणि सागर विजयी झाला शेखर विजयी झाले तर त्या बोलल्या की दोघं विजयी झाल्याबद्दल आत्यांनी मला पेढा पण खाऊ घातला पेढे आणले आणि आमच्या सिन्नरकडे भेळ खूप आवडते सगळ्यांना तर हे बघा इथे 1 किलो भेळीचं पाकिट देखील ते घेऊन आलेले यातले पेढे आम्ही खाल्ले परत थोडासा खाते आता मी करीनाला मम्मी त्यांना खाऊ घालायला लावला काका निवडून आल्याबद्दल खूप बायका मला विचारायच्या करीना आली नाही का हे बघा ह्या पोरीचा अजून एक पेपर बाकी आहे हिने भुर्जी पोळ्या बनवल्या हिला केव्हा तर सांगते राहू दे ग बाई हे बघा भांडे घासले ना तर चालली हिच्या आवरावर आणि कसा यायचा उद्याचा पेपरचा अभ्यास व्हायचा 4 वाजत आले ही पोरगी जेवत बी नाही आणि 4 तासांनी मला जायचंय मला त्याच्यात आंघोळ करायची आहे बॅकपॅक करायची आहे तुझ्याकडून सांगा म्हणजे अभ्यास नाहीच का मग आता बघेल आता काय मग तुला भैया सांगत होता ना येऊ नको टिनो तरी तू का बरं आली मी परत मग नंतर बघेन मी मग नंतर जाणार नाही अभ्यास मेन होता ना आत्ता पेपरचा नंतर मला जमलं नाही तर मी येऊच नाही शकणार असं नसते आली तर नसते आली काय मग त्याच्यात एवढा मला तुला नाही भेटायचं असेल पण मला भेटायचं होतं माझ्या मम्मीला दूध ओतू गेलं का ते हा बाई ग थोडा तरी अभ्यास केला का मग जाऊन रात्रीची जागरण करशील आणि उद्या झोपशील आता नाही झोपेल मी हां का मग आता भांडे घासल्यावर तू तयारी करते का हा आंघोळ करेल त्याच्याला फुलेल भांडे घासून झाल्यावर मला सांग मग त्या वस्तू काढू ज्या तुला न्यायच्या आहे त्या नाही हा भांडे घासून ते सामान सगळं काढून घेऊ लास्टला आंघोळ करेल ठीक आणि आता संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहे आत्यान त्यांना जाऊन बराच वेळ झाला
मी मग नंतर रेस्ट केला. माझ्या आयब्रोज तुम्ही बघू शकता, प्रचंड म्हणजे प्रचंड ग्रो झालेल्या आहे. आता माहीत नाही ते केव्हा कसं करणं शक्य होईल असं. बाय द वे मला असं वाटलं होतं की आज माझं स्टिचेस काढले जातील, तर गुरुवारी झालेलं आहे ऑपरेशन, तर 13 दिवस झाले. मग मी डॉक्टरांना फोन केला होता जावयांना, तर ते बोलले मामी 14 दिवस झाले आपल्याला करायचं आहे. तर म्हटलं उद्या का? मग तर ते बोलले उद्या या किंवा परवा आले तरी चालेल. मग बघू आता संजय प्रतीक ते केव्हा अवेलेबल असतील, उद्या की परवा, त्यानुसार आय थिंक आम्ही गुरुवारीच जाऊ मग स्टिचेस काढायला, कारण महाराजांचा वार आहे, गुरुवारच आहे, तर मग गुरुवारीच जाऊ काढायला असं. आता स्वयंपाकवाल्या ताई येतील 6-6:30ला. मी विचारलं होतं व्हिडिओमध्ये नॉनव्हेज खाऊ की नको खाऊ, तर जास्त मैत्रिणींचं म्हणणं असं की हेल्थचा विचार कर बं आणि खा, काही होत नाही, ते पण एक खाद्यच आहे. आणि काही मैत्रिणींचं म्हणणं असंही होतं की नको खाऊ वगैरे. आणि खरं सांगू तर वैयक्तिक मला बिलकुल खाण्याची इच्छा नव्हती. घरातलेही खूप प्रेशर करताय, म्हणजे प्रतीक प्रशांतजी, की खा, कारण की डॉक्टरांनी सांगितलं आहे खायला. तर आज आमच्याकडे चिकन आणण्यात आलं आहे. प्रतीक उशिरा गेला सिन्नरला, तर मग तो चिकन आणून गेला आहे. काल मी त्या ताईंना विचारलं की तुम्ही नॉनव्हेज बनवता का, कसं कोणी बनवतं कोणी नाही बनवत, तर त्या बोलल्या हो बनवते. तर मग आज त्यांच्याकडून चिकन बनवून घेणार आहोत. बघूया त्या कशा चिकन बनवता, काय ते तुम्हाला सांगेलच मग मी बनवल्यानंतर. मला पण कोणती? ती खालची जाड मोठ्या कांडीवाला लसूण पाहिजे. हा, छोटे छोटे करायला त्रास होतो. छोटे छोटे करायला खूप त्रास होतो. मोठा निवडून घे, खालून कॅरीबॅग घे. पिठाचं काय करायचं, त्याच्याकडून आशीर्वादाचा मागून घे. थोडं प्रतीककडून. पूर्ण रिकामा झालाय का थोडा? हा, एवढं नाही की भैया माझ्या दोघांची बनते. इथून खालून तुपाची बरणी. मला प्लास्टिकची पिशवी पाहिजे. हे हे घेऊन जाऊ का? चॉपर? हां घेऊन जा. तुम्ही वापरते ना? केली ती का मग? आणि प्रत्येक वेळेस जेव्हाही करीना घरी आली की तिच्या डिमांड असतात नाही का, घराच्या बाहेर असल्यानंतर मुलांना सगळ्यात काही कुठल्या गोष्टीची आठवण येत असेल तर आईच्या हातच्या जेवणाची. तर ती प्रत्येक वेळेस आल्यावर बीटरूट कटलेट, चिकन बिर्याणी, चिकन किंवा माझ्या हातचे बिना कांद्याचे पोहे तिला आवडतात, पास्ता, जे तिला आवडतं ते मी बनवत असते. पण ह्यावेळेस मी काहीच बनवलं नाही. आणि तिने ना जेवणही केलं नाही. तिने भुर्जी पोळ्या बनवल्या होत्या पोरांसाठी, प्रत्येक कृष्णारुद्रासाठी, पण ती काय जेवलीच नाही. मग मी म्हटलं चला आपल्या हाताने हिच्यासाठी शिरा बनव, तर मी तिच्यासाठी इथे शिरा बनवते. पण कसं शक्य का झालं बनवणं की बाई खालून मला कढई काढून दे, तुपाचा बरणी काढून दे असं. तर मग ती होती, म्हटलं चला बनवू. आणि तुम्ही माझ्या काळजीसाठी सांगता, मला माहिती आहे की काम नको करू, परंतु हे बघा माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी मी बघते ज्या फॅमिलीपासून दूर राहता. गावाकडे फॅमिली असते, हैदराबादमध्ये बघितलं, ठाण्याला बघितलं, मग अशा वेळेस नाईलाज होऊन जातो, करावंच लागतं. तर तसंच मी ही करते. आणि मी इथे करीनासाठी बनवलेला आहे गरमागरम शिरा. इथे तिला दिल्या जाणाऱ्या वस्तू काढल्या जात आहे. देवाला नैवेद्य दाखवते. ह्या दोघांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं, म्हणजे जेव्हा मम्मी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा हे आले. हां तेव्हा आले होते. आणि बिचाऱ्यांना माझी एवढी काळजी, आज परत ते मला बघायला आले. नाही गाई, जोक्स पार्ट, माझी बिलकुल कोणालाच काळजी नाही. हे दोघं ह्या दोघांना घ्यायला आले, हे दोघं ह्या दोघांबरोबर चालले. करीनाला सोडवायला जात आहे बाय द वे, नाही का? का रे निम्मू? तसंच टाकून द्या राव. करीनाला सोडवायला हे जात आहे. करीना निघते. रात्रीचे 8:15 वाजलेले आहे. आपले प्रशांतजी कुडकुडत इथं असे बसले. बापरे, ओ माय गॉड. बाय, लव यू. प्लीज काळजी घे. प्लीज प्रॉमिस कर. प्रॉमिस बोल.